कोकाटेंचं डिमोशन, कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणेंकडे तर माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक खातं। वरिष्ठांचा निर्णय मला मान्य, भरणेंना लागेल ती मदत करणार, मी नाराज नाही, आय एम व्हेरी हॅपी, माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया। एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी मंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ, फेसबुकवर पोस्ट करत दत्तात्रय भरणेंची कृतज्ञ प्रतिक्रिया। घडलेल्या घटनेचा रोष होता, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून माणिकराव कोकाटेंचं पद बदलण्याचा निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंच्या खाते बदलाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिळून घेतला, हे सरकार शेतकऱ्यांचे, महायुती शेतकऱ्यांना मदतीचा ओघ कायम ठेवणार, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। कोकाटेंना विधिमंडळात रमी खेळल्याचं बक्षीस देत त्यांना क्रीडा आणि युवक कल्याणचं खातं देणं यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही, कोकाटेंच्या खाते बदलावरून खासदार सुप्रिया सुळेंची टीका। क्रीडा खातं युवांच्या दृष्टीनं महत्त्वाचं, कोकाटे भूतकाळातील चुका टाळून क्रीडा क्षेत्रास न्याय देतील ही अपेक्षा, रोहित पवारांचा ट्विट करत माणिकराव कोकाटेंना टोला। विखुनी टाका खेळणे भंगाराच्या गाडीवर, नवे मंत्री देणार पत्त्यांचे कॅट आता डझनावर, कोकाटेंच्या पदाच्या बदलीवर अंबादास दानवेंचा ट्विट करत टोला। माणिकराव कोकाटेंच्या पदाची बदली म्हणजे कारवाई नाही, अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायला हवा होता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। मालेगाव बॉम्बस्फोट हा आरएसएस विरोधातील कट, काँग्रेसनं भगवा आतंकवाद नावाने नरेटिव्ह सेट केला, मुख्यमंत्री फडणवीस यांचा गंभीर आरोप। कांदिवलीच्या सावली बार मधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द, गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे सावली बार। सावली बारवर 3 वेळा छापे, दरवेळी डान्स बार सुरू असल्याचं समोर, अवैध प्रकार सुरू नव्हते तर परवाना का परत केला, अनिल परबांचा आरोप। मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, मुख्यमंत्र्यांकडे पुरावे दिले तर कारवाईची मागणी, अनिल परबांची मागणी। आरोप झालेल्या सर्व नेत्यांवर राजीनाम्याची कारवाई करावी, कदम, शिरसाट, कोकाटे, राठोडांचा राजीनामा घ्यावा, अनिल परबांची मागणी। काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर सोडणार काँग्रेसचा हात, अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांचा आज वाढदिवस, शिवसैनिकांकडून खाणेकर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी। 2047 विकसित महाराष्ट्राचा प्लॅन तयार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। कोळी आगरी समाजाचे भाजपचे अध्यक्ष विजय पाटील यांचा मनसेत पक्षप्रवेश, विजय पाटील यांचा सहकुटुंब मनसेत पदाधिकाऱ्यांसह प्रवेश। राज ठाकरे आणि संजय राऊत उद्या एकाच मंचावर येणार, उद्या पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मेळाव्याला संजय राऊत आणि राज ठाकरे एकत्रित उपस्थित राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शुभदा गुडेकर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, चारकोपचा राजाच्या विसर्जनासाठी दर्शन घेण्यासाठी येण्याची विनंती। नागपुरात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण, कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। संस्कृत सर्व भाषांची जननी, ती जीवन व्यवहारात आली पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। संस्कृत शिकलो नाही याची मनात खंत, संस्कृत शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। काही झालं तरी धनंजय मुंडे राजकारणात आले नाही पाहिजेत, आगामी निवडणुकीत जनता धडा शिकवेल, अंजली दमानी यांचं वक्तव्य। झिशान सिद्दीकीला ईमेलद्वारे धमकी देणाऱ्याला अटक, आरोपीला त्रिनिदादमधून अटक। महायुतीचा भगवा डौलानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फडकेल, जनतेनं जो विश्वास दाखवला तो सार्थ करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास।
महायुतीची ताकद वाढतीये, यापुढे विरोधी पक्ष शिल्लक राहील की नाही माहित नाही. लोक महायुतीवर विश्वास ठेवतायत. कैलास गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिवसेनेत प्रवेश थांबतील अशा बातम्या निराधार. ठाकरेंच्या शिवसेनेसह अनेक पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. मंत्री संजय राठोडांची प्रतिक्रिया. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा कानमंत्र. माजी आमदार खासदारांवर विशेष जबाबदारी. संघटनात्मक बांधणीत माजी आमदार खासदारांना एका मंडळाचं दत्तकत्व. नागपुरात मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त केलं अभिवादन. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या गीतातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आगीचं स्वरूप करून दिलं. फडणवीसांचं वक्तव्य. मांडेकर प्रकरणानंतर अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानपिचक्या. कुठे चौफुल्ला येथे जाऊन तडफडू नका, कुठेही जाऊन थोयथोय करू नका. अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील स्वारगेट परिसरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला केलं अभिवादन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सॉफ्टवेअर कंपनीचं उद्घाटन. अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. मंत्री पंकजा मुंडे आजपासून 2 दिवस नाशिक दौऱ्यावर. क्रेडाई आयोजित एरोनॉमिक्स कार्यक्रमाला राहणार उपस्थित. तर उद्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं घेणार दर्शन. मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. आज टिळक स्मारक मंदिरात पुरस्कार प्रदान झाला. कोल्हापूरची हत्तीण गुजरातमध्ये दाखल. माधुरीचं वंतारामध्ये स्वागत. हत्तीणीच्या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. माधुरी हत्तीणीला भरपूर विश्रांती, आराम आणि काळजीची आवश्यकता. माधुरीच्या प्राथमिक आरोग्य मूल्यांकनाची माहिती. माधुरीच्या पुढच्या पायात फ्रॅक्चर. महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची खासदार धनंजय महाडिक यांना ग्वाही. वनतारा प्रकल्पाचे सीईओ आणि टीम नांदणीत दाखल. व्यवस्थापक मंडळ नांदणी मठाच्या महाराजांची भेट घेतली. खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील देखील उपस्थित. गोट्या गित्ते आणि कराडच्या नावाने मला धमक्या. वाल्मिक कराड जेलमधून माझी बेल रद्द करण्यासाठी फोन करतोय. रणजित कासलेंचा आणखी एक व्हिडिओ समोर. परभणी ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे दुहेरीकरणाला केंद्राची मंजुरी. मंत्री मेघना बोर्डीकरांनी मानले केंद्र सरकारचे आभार. मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन विभागाचे कर्मचारी अचानक संपावर. नागरिकांची मात्र मोठी गैरसोय. मालेगाव बॉम्बस्फोट निकालाचा जनजीवनावर परिणाम नाही. जातीय सलोखा आणि शांततेची परंपरा कायम राखत मालेगावकरांचे दैनंदिन जीवन सुरू. बॉम्बस्फोट झालेल्या भिक्खू चौकातही पोलीस बंदोबस्त कमी. मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर जमियत ए उलेमा संघटनेची नाराजी. सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अपील करावं, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा. 15 दिवसात 2 बॉम्बस्फोटांच्या घटनांचा निकाल. पोलीस चौकशीत काहीतरी गडबड. न्यायव्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता. मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. कालचा निर्णय सत्याचा निर्णय. काँग्रेसने हिंदी संघटनांवर आरोप केले, मात्र हिंदू संघटना असं काम कधी करणार नाही हे कालच्या निकालातून स्पष्ट. मंत्री अतुल सावेंची प्रतिक्रिया. भारतावर अमेरिकेच्या 25% टॅरिफचा छत्रपती संभाजीनगरला फटका. जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे 2700 कोटींची निर्यात. रत्नागिरीत आजपासून मासेमारीच्या नवीन हंगामाला सुरुवात. रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात मासेमारी. अकोल्यात तेल्हारा बाजार समितीवर पुन्हा वंचित बहुजन आघाडीचं वर्चस्व. सभापतीपदी श्याम घोंगे तर उपसभापतीपदी हरिदास वाघ यांची बिनविरोध निवड. चंद्रपुरात घुग्गुस शहरात सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिक त्रस्त. नागरिकांचा 16 ऑगस्टपासून रेल रोको करण्याचा इशारा. पालघरच्या वानगाव रेल्वे पुलाशेजारी असलेल्या सर्व्हिस रोडची 2 महिन्यात चाळ. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला सर्व्हिस रोड 2 महिन्यात उखडला. ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा स्थानिकांचा आरोप. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाचे एका अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे आदेश. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे आदेश. सिंधुदुर्गात सागरी किनारपट्ट्यांवर मासेमारी नौका समुद्रात उतरण्यास सज्ज. आजपासून अधिकृत मासेमारीचा हंगाम सुरू.
देवगड मालवण सागरी मार्गावरील हिंदळे मिठभाव पुलानजीक रस्त्याला भेगा, वाहतुकीसाठी मार्ग धोकादायक, प्रशासनाने याची दखल घेत संरक्षण कठडा बांधणं आवश्यक. सिंधुदुर्गात फिरती विशेष कॅन्सर निदान व्हॅन सुरू. कॅन्सरवर सुलभरित्या उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील. कॅन्सर व्हॅन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार. चिखलदराचा पाण्याचा प्रश्न मिटला. शक्कर तलावात 18 फूट पाणी. पर्यटकांसाठी तलावात बोटिंग सेवा देखील सुरू. मुंबईत एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना. एसी लोकल रद्द करण्याची मध्य रेल्वेवर नामुष्की. गुरुवारी मध्य रेल्वेवरील 11 एसी लोकलच्या फेऱ्या रद्द. सोलापुरात जनहित शेतकरी संघटनेचं प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात आंदोलन. साखर कारखान्याच्या थकीत बिलावरून आंदोलन. छत्रपती संभाजीनगरात उद्या राज्यस्तरीय रम्मी पत्ते आणि कुस्ती स्पर्धेचं आयोजन. माणिकराव कोकाटेंच्या निषेधार्थ छावा मराठा कृती समितीचा धडक आंदोलनाचा निर्णय. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेच्या धर्तीवर नवीन योजना तयार करणार. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंचे निर्देश. विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश. राज्यभरातील शिक्षणाधिकाऱ्यांचं आज कामबंद आंदोलन. शालार्थ आयडी घोटाळ्यात विना चौकशी शिक्षण अधिकाऱ्यांची अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. छत्रपती संभाजीनगरातील 1179 शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही नाहीत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. छत्रपती संभाजीनगरात मद्यधुंद चालकाकडून 5 वाहनांना धडक. रिक्षातील 4 शिक्षिका जखमी. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाच्या 410 कोटी रुपयांवर डल्ला. जुलैचे पैसे देण्यासाठी सरकारनं निधी वळवला. सूत्रांची माहिती. बेस्टने निवृत्त कर्मचाऱ्यांचे तब्बल 493 कोटी रुपये थकवल्याची आकडेवारी समोर. कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युइटी आणि इतर अंतिम देयक देण्यास टाळाटाळ. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील 5वी ते 8वीतील विद्यार्थिनींसाठी सायकल बँक उपक्रम राबवणार. उपक्रमाअंतर्गत शाळांमध्ये सायकल बँक तयार केली जाणार. पीएमपीएल बस सेवेत अनियमितता. पीएमपीएल अध्यक्षांची ठेकेदारांना तंबी. सेवा सुधारली नाही तर ब्लॅकलिस्ट करणार. नागपूरमध्ये महसूल विभागाकडून महसूल सप्ताहाचं आयोजन. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचं आयोजन. राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांचं निधन. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन. मुलुंडमध्ये धारावी प्रकल्पाच्या विरोधात मुलुंड बंदची हाक. महाविकास आघाडीच्या वतीनं मुलुंड बंदची हाक. काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टींचं उपोषण. राज्यातील 65 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि उपअधीक्षकांच्या बदल्या. गृह विभागाचे आदेश. मुंबईत आजपासून आपली चिकित्सा योजना राबवण्यात येणार. विविध रक्त चाचण्या अत्यल्प दरात करून मिळणार. 100 आरोग्य संस्थांमध्ये योजना पुन्हा सुरू करण्याचा पालिकेचा निर्णय. राष्ट्रहित जपण्यासाठी सर्व पावले उचलली जातील. अमेरिकेच्या टॅरिफ घोषणेनंतर केंद्र सरकारची भूमिका. तर मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केली भूमिका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विधान खोटं आणि विकृत. अफजल गुरु शिक्षा प्रकरणावरून पी चिदंबरम यांचा पलटवार. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम. निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल कॉलेज यादी अंतिम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.